पंचांचा ग्रीन सिग्नल, सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. गेम ऑन. पहिला चेंडू स्विंग अँड मिस, डॉट बॉलने सुरुवात केली आहे. गोलंदाज तुषार आहेत. मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल आणि गौरव म्हात्रेने हा झेल पकडलेला आहे. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. रन मशीन एरंजण मोहपाडा या टीमची. विकी 0 वरती बाद. न्यू बॅट्समन आलेत बॅटिंग करण्यासाठी. तिसऱ्या क्रमांकावरती भावेश 0 वरती पहिला विकेट गमावलाय. तो म्हणजेच फ्रेंडशिप 11 एरंजाड मोहपाडा या संघाने. ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग, पुन्हा एकदा डाऊन दी बॉल. गौरव म्हात्रेने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. बॅक टू बॅक 2 धक्के लागलेत एरंजाड मोहपाडा या संघाला. तुषार ऑन अ हॅट्रिक. राहुल चव्हाण सर देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष. हॅट्रिक बॉल आहे, स्वीप करतायत. डीप मध्ये फिल्डर आहे, थोडीशी दूर आहेत. लॉंग चेस आहे, पायाने हा चेंडू अडवलेला आहे आणि तोपर्यंत मिल्टिली ऐकून धावा 3 आणि धावसंख्या धावफलकावरती आहे 3. 2 बाद 3 ही धावसंख्या आहे. 4 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघांनी राजेश सर आजच्या दिवसामध्ये एक सामना जिंकलेला आहे. त्यामुळे हा सामना देखील फार महत्वाचा आहे. प्रत्येक सामना फार महत्वाचा आहे या सरपंच चषकामधील. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी होतीये या पहिल्या षटकामध्ये तुषारच्या माध्यमातून. राजेश सर फक्त 2च खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर आहेत. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. अप्रतिम हा झेल पकडलेला आहे. समीरने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3 बाद 3.
चला सिद्धिविनायक इनगाव, शंकर विषय आणि दत्ता कडव डीके सरांचा संघ आणि भाईजान स्टार या बन्ना टॉस साठी निसारभाई शेख यांचा संघ इन ऍक्शन मध्ये असेल. बादल सवारे, मिस टायमिंग झेलची शक्यता असेल. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज महेंद्रचा खेळ लागतोय. अजून एक धक्का, चौथा फलंदाज बाद झालाय. फ्रेंडशिप 11 एरंजाड मोहपाडा या टीमचा. शंतनू येत आहेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय या मॅच मध्ये. ज्या फ्रेंडशिप 11 एरंजाड मोहपाडा या संघाने याआधी एकतर्फी सामना जिंकला होता, तो संघ आपण पाहतो या मॅच मध्ये बॅकफूट वरती आलेला आहे. सातत्याने विकेट गमावलेले आहेत. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झालेले आहेत. तू चल मैं आया. पुलर लेनचा चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाहीये, थांबवलाय. एकच धाव मिळते चेंडूवरती. खरवई म्हटलं तर आमचे समालोचक मित्र श्रवण धुमाळे आणि प्रसाद सवारे यांच्या गावातील संघ इन ऍक्शन मध्ये आहे. देवीदासजी भगत साहेबांचा संघ, त्यांचं देखील आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. फुलर लेनचा चेंडू आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 5 धावा धावफलकावरती आहेत. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय या सामन्यामध्ये. एरंजाड मोहपाडा या संघाला मोठे फटके येत नाहीयेत, ज्या मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. यावी स्लॉप करतायत सीमा रेषेच्या बाहेर. हा षटकार येतोय. फलंदाज प्रथमेशच्या बॅट मधून. धावसंख्या आहे 11. एक चेंडू शिल्लक या षटकामधील. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत.
क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला खराब फिल्डिंग. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिल्टिल्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. 4 षटकांचा सामना आहे. गावदेवी खरवई आणि फ्रेंडशिप 11 एरंजाड मोहोपाडा या पुढील सामना असेल सिद्धिविनायक इनगाव आणि त्यांना फाईट करेल भाईजान स्टार. फुलटॉस चेंडू स्वीप करतात. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. फुलटॉस आणि फुलटॉस चेंडू वरती फुल टोल वसूल केलाय. चुकीला माफी नाहीये. षटकार. धावसंख्या आहे 23. एक चौकार एक षटकार येतोय. फलंदाज आपण पाहिलं तर समीरच्या बॅट मधून या फटक्यांची नितांत गरज आहे फ्रेंडशिप 11 एरंजाड मोहोपाडा या टीमला. कारण की 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांच्या मॅच मध्ये 40+ धावा बनवावे लागतील. एक फायटिंग टोटल बनवावी लागेल. सन्मानजनक धावसंख्या बनवावी लागेल. ऑन साइडला पुल करतायत क्षेत्ररक्षक आहेत. आता मात्र चांगली फिल्डिंग बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवरती मिळते. एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 24 धावा. सिद्धिविनायक इनगावचे संगनायक इथे उपस्थित आहेत. गतीमध्ये परिवर्तन. खूप लवकर लेन पिक केली आहे. पिकअप स्ट्रोक वाईड डिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धावसंख्या आहे 30. पुन्हा एकदा ऑन दी अप खेळतायत. टायमिंग बेमिसाल. प्रॉपर टायमिंग. चेंडू करतोय हवाई सफर. षटकार.
परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 36. पहिल्या 2 षटकांमध्ये होत्या 13, या षटकामध्ये आल्या तब्बल 23 धावा. आपल्या समवेत राजेश दादा साळवे आहेत आणि आपल्यासाठी सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजेच राजेश दादा साळवे यांची नक्की सुकन्या प्रिन्सेस त्यांची सृष्टी राजेश साळवे दादर जिमखाना रमाकांत आचरेकर सरांच्या अकॅडमीमध्ये नक्कीच ती क्रिकेटचे धडे नक्कीच गिरवते. अंडर 16 सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशन MCA च्या माध्यमातून ती खेळते आणि तिला आपण देऊया भावी वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. अपील करतायत LBW ची अपील फेटाळली आहे. धावबाची संधी विकेट्स यावेळी तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. सॉफ्ट सिग्नल आउट आहे आणि आपण चेक करूया. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय मान्यवरांचे इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं आपण करूया स्वागत. केपी या आपण केपी या. राजेश पाटील साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या सरपंच चषकामध्ये. OUT फलंदाज झाले बाद. +1 रनआउट. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 37. चला भाईजान स्टार या टीमचे कॅप्टन. विकासला झकास कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये. 8व्या क्रमांकावरती येत आहेत.
गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, फिंगर रोल केले होते. डॉट बॉल येतोय, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज ऋषी या अंतिम षटकामध्ये. धावसंख्या 37. स्ट्राइक इनला बॅट्समन विकास. चला टॉस साठी भाईजान स्टार 11. धावाची संधी आहे आणि काय केलं यष्ट्यांच्या पाठीमागे. एक धाव झाली कंप्लीट. 22च्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 38 धावा धावफलकावरती. अंतिम षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ऑन साईडला पुल करतायत आणि हा झेल नक्कीच पकडलेला आहे आणि फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदल. चिकू येत आहेत. राजेश पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. धावबाची संधी. विकेटचं बदन. फलंदाज झाले बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय या मॅच मध्ये. एरंजाड मोहपाडा या टीमची आतापर्यंत 8 फलंदाज झालेत बाद. धावसंख्या आहे 38 आणि एक चेंडू शिल्लक या षटकामधील. चला टॉस साठी इनगाव संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. भाईजान स्टार टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या पुढील सामना या दोन टीम मध्ये असेल. अंतिम चेंडू आणि अंतिम चेंडू आला डॉट. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 38 आणि 39 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे गावदेवी खरवई या संघासमोर. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी राजेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. या सामन्याचा राजेश पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. चला भाईजान स्टार टीमचे कॅप्टन टॉस साठी इनगावचे संघनायक डीके सर आहेत. सिद्धिविनायक इनगाव आणि भाईजान स्टार या दोन संघांमध्ये सामना असेल. चला भाईजान स्टार. चला टॉस बॉक्स मध्ये या. राजेश पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सामना असेल 5 षटकांचा. टॉस झालाय. टॉस जिंकलेला आहे सिद्धिविनायक इनगाव या टीमने. टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे आणि भाईजान स्टार या टीमला नक्कीच इन्व्हाइट केलेला आहे बॅटिंग करण्यासाठी. विद्यमान सामना सुरू आहे जिथे 39 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये गावदेवी खरवई या संघाला. आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ डोंबिवली, व्हॉइस ऑफ नारिवली, कल्याण डोंबिवली समालोचक समितीचे महागुरु आदरणीय जगदीश पाटील सरांचा आवाज आपण ऐकूया. राजेश पाटील साहेबांचा सन्मान आपण करूया. तर या ठिकाणी पाहतो आमच्या 14 गावातील एक उत्तम व्यक्तिमत्व आणि सुरुवातीपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी
ज्याने आमच्या 14 गावात बालेकिल्ला उभारला ते सन्माननीय आदरणीय राजेश शेठ पाटील यांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान होत असताना एक कुशल नेतृत्व वाकणचे वाकणगाव म्हटलं की केतन म्हात्रे आणि त्यांच्याच गावातील हे सुपुत्र आपल्याला पाहा मिळतात। राजेश शेठ पाटील साहेबांचा या ठिकाणी केला जातोय सदिच्छा सन्मान। थँक्यू सो मच रोशन सर संते। जय भोजेश्वर क्रिकेट संघ साई आयोजित सरपंच चषक या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय हनुमंत गोपाळ भोपी सरपंच आणि त्याचबरोबर युवकांचे प्रेरणास्थान अतुल शेठ भोपी यांच्या संकल्पनेतून साकारलेली क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा ह्याच्या पहिल्या सत्रामध्ये धाबा एकूण बनवल्या आल्या गेल्या त्या 38 आणि 39 टार्गेट आहे या मॅच मध्ये करवई संघाला। सलामीची जोडी मैदानामध्ये पहिलाच बॉल बिग हिट केलाय भरपूर उंची आहे आणि लॉंग ऑनला पहिल्या बॉल वरती आलाय तो फलंदाज गौरव म्हात्रेच्या बॅट मधून षटकार। विकी भालेरावला पाहतोय यावेळेस पुन्हा एकदा अपिश केल्या फटका चांगला आहे येथे सुद्धा टायमिंग प्रॉपर ताकदीचा प्रचंड वापर केलाय आणि स्पीपर कव्हरच्या वरून उडवलाय बॉलला लागोपाठचा दुसरा षटकार गौरव म्हात्रेच्या बॅट मधून। लागोपाठचे 2 षटकार 4 षटकामध्ये 39 धाबा म्हणजे 10च्या सरासरीने जवळजवळ धावगती ठेवायची आहे टीम करवई संघाला। करवई संघ म्हटलं की साथी समालोचक आमचे श्रवण धुमाळे याच गावातून बिलॉंग करतात आणि त्याचबरोबर देवदास शेठ यांचं सुद्धा संघ पाहा मिळतं। पुन्हा एकदा डिपिश कबरला आता चेंडू दुसरा डप्पा घेत असताना बॉल जाईल सीमा पार धाबा मिळती 4 लागोपाठचे 2 षटकार त्यानंतर आलेला चौकार 16 धावसंख्या पाहतो 39 टार्गेट असताना सुपर बॅटिंग होत असताना पहा मिळतो आपल्याला या खेळाच्या उत्तरार्धामध्ये जे टार्गेट ठेवले त्या टार्गेट चेस करण्याच्या प्रयत्नामध्ये गौरव पुन्हा एकदा बिग हिट करतोय
डीप मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत, एकच धाव मिळेल. 17 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. पॉवर प्लेचं एकमेव षटक मार्गस्थ असताना विकी भालेराव मागच्या मॅच मध्ये 12 चेंडू 56 धावा गेल्या. याच मॅच मध्ये तो सस्त्यावरती बाद झाला. चांगला बॉल अगदी गॅप शॉट सिलेक्शन करत असताना चेंडू लॉंग ऑफला बीट केला जातो. 102 मध्ये रूपांतर करायचं होतं, एकच धाबेवरती थांबवलंय. पुन्हा एकदा पुढे आल्यात, फटका चांगला खेळल्यात. फिल्डर चेंडूचा पाठलाग करतात, मात्र त्याच्या बागेच्या बाहेर चेंडू हाताला ब्रश आलाय, मात्र निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार आलाय. पॉवर प्ले मध्ये अत्यंत चांगले धाबा आल्यात. पहिल्याच ओव्हर मध्ये 22 धाबा एक पडल्यात टीम खरवई संघाने. गोलंदाज समीर येतोय आता. चला सेकंड ओव्हर मध्ये आहोत. पहिल्याच ओव्हर मध्ये 22 धाबा आल्या. विजयाचं लक्ष 39 होतं. बॉल उडवण्याचा प्रयत्न, मिस टाइम आहे. झेलचा अंदाज घेतला जातोय. फलंदाज बाद. पहिला धक्का दिलाय फलंदाज समीर. बॅक टू द पॅव्हेलियन. 22 या धावसंख्येवरती पहिला हादरा लागलाय टीम खरवईला. नवीन बॅटर दिनेश. पहिला धक्का 22 या धावसंख्येवरती लागत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्याच 22 आल्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. समीर या गोलंदाजाने समीरचीच विकेट मिळवली. आता इक्युलेशन आहे. 17 बॉल 17 रन्स करायचे आहेत. खरवई संघाला दुसरा सामना घेतात ते. याच्यानंतर सिद्धिविनायक इनगावच्या विरोधात भाईजान स्टार बदलापुरा संघ खेळ. त्यानंतर एरंजाड आणि श्री गणेश मानकिवली. विकेट करतोय. फटका चांगला आहे, मात्र जास्त उंची आहे. बाहेर समोर आल्यात. गुड कॅच. जबरदस्त झेल टिपला जातोय. लागोपाठचे हे 2 विकेट मिळवल्यात. दोन चेंडू 2 धावा विकेट आले. आणि आता नवीन बॅटर बादल सवारे मैदानामध्ये. गौरव मात्रेच्या जोडीला मात्र जोपर्यंत गौरव असेल मैदानामध्ये तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असतील. कारण गौरव मध्ये क्षमता आहे सामन्याला कधी काढणी देण्याची. त्याचे फटके खूप सुंदर असतात. चांगला बॉल. पुन्हा एकदा यावेळेस बॉलर्स डाव बॅक करायचं होतं. एक धाव मिळत असताना लागोपाठचे 2 विकेट. त्यानंतर आलेली एकेरी धाव. 23 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय.
39 टार्गेट होत आहे मॅच मध्ये. हो, आउटसाइड ऑफ स्टंप सोडून दिला जातोय बॉल. पंच बाहेरची खूण करत असताना एकदा बाबांतर मिळेल. 24 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. स्लॉग स्वीप केलाय, पटका चांगला आहे, बैठी शॉट, षटकार, 6 धावा. अगोदर पोच घेतली, पाहिलं चेंडू कशा प्रकारे येतो आणि त्यानंतर मात्र बॉलला उडून दिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. फिल्डर उपस्थित होते, बाहेर त्याच्या अबाग्याच्या बाहेर गेला. चांगला पटका, टायमिंग सुद्धा सुरेख जुळलं. लेग स्टंप दिशेपासून बरकटलाय, वाट चा इशारा येत असताना एक अबांतर राव. 38 38 धावा या 31 31 38 केलं. 39 टार्गेट आहे. फुल टॉस, पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. लॉंग लेगला चाललाय चेंडू, बाउंड्री लाईनच्या बाहेर, मच निडीड चौकार. चार धावसंख्येची गरज आहे. अगदी शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये 4च धावसंख्येची गरज आहे. आणि हा फटका चांगला खेळल्यात, अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय जमिनी लगत, एक धावच मिळाली आणि षटक संपलाय. दुसरा धावा झाल्या त्या 36, करायच्या अद्याप 3. गौरव मात्रे 32 धावसंख्येवरती खेळतो. असा पहिल्या मॅच मध्ये सुद्धा चांगली बॅटिंग त्याने केली होती गौरवने. अठरा धावा. चला आता फक्त 3 धावा नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ. सामना संपल्यानंतर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. यावेळेस फटका, षटकार, व्हॉट अ शॉट, सुपर एक्सलेंट पॉवर, बॉल गॉज ऑन 6 रन, मॅच विन. सामना जिंकलाय खरबई संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम एरंजाड मोहपाडा. निश्चित राजेश आमच्या सुद्धा रजा घेतात. आपण या ठिकाणी आलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपलं सतत आभार सरपंच साहेबांच्या वतीने. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय 9 चेंडू 38 धावा करणारा गौरव मात्रे ठरलाय तो सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.